न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 44 कोटीच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न। सावनेर दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सावनेर तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या 44 कोटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन माननीय न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, सर्वोच्च न्यायालय भारत सरकार यांच्या हस्ते, माननीय मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली, माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र शासन, माननीय न्यायमूर्ती अनिल किल्लोर उच्च न्यायालय मुंबई, माननीय न्यायमूर्ती राज वाकोडे उच्च न्यायालय मुंबई, माननीय डॉक्टर आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र, माननीय दिनेश सुराणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाणी व फौजदारी न्यायालय प्रस्तावित इरारत परिसर पंचायत समिती पुढे सावनेर येथे संपन्न झाले। सदर नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत एकूण 6 कोर्ट हॉल, 1 पोस्को व 1 लोक अदालत अशा या भव्य इमारतीच्या निर्माण कार्याला जवळपास 44 कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असून सदर इमारतीचेही संपूर्णपणे सोलर विद्युतीकरण करीत 2.5 कोटी, फर्निचर, रेस्टॉरंट आदीकरिता जवळपास 7.5 कोटीचा अतिरिक्त निधी राज्याचे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केला असून सदर इमारत पुढील 1.5 वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन आपल्या संबोधनातून दिले। तर याप्रसंगी उपस्थित न्यायमूर्ती अनिल किल्लोर, न्यायमूर्ती राज वाकोडे, न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या सावनेर तालुक्यात निर्माण होत असलेल्या या भव्य न्यायालयीन इमारतीचे महत्त्व विषद केले। तर माननीय मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर उच्च न्यायालय मुंबई यांनी न्यायदानाचे महत्त्व तसेच न्यायाधीश, वकील व पक्षकार यांच्यातील संबंध कसे असावे यावर मार्गदर्शन केले। तर माननीय न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातून म्हटले की सामान्य माणसाचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे। तालुका न्यायालय हा न्यायालयीन प्रक्रियेचा मुख्य कणा आहे व सामान्य नागरिक व संविधान यातील प्रमुख दुवा आहे। तसेच तालुक्याला नवीन इमारत मिळणे खरोखरच आनंदाची बाब असल्याचे तसेच न्यायपालिका ही कायद्याचे रक्षण करणारी महत्त्वपूर्ण आधार आहे असे विचार व्यक्त केले। याप्रसंगी एडव्होकेट शैलेश जैन अध्यक्ष बार असोसिएशन यांनी आयोजनाचे प्रास्ताविक केले तर तालुका सावनेर भोजराज सोनकुसरे उपाध्यक्ष बार असोसिएशन तालुका सावनेर यांनी उपस्थितांचे आभार मानले। याप्रसंगी सावनेर असोसिएशन तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट। राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी नवीन तालुका न्यायालयीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत तसेच समाधान होत आहे। तालुक्याला नवीन न्यायालयीन इमारत मिळणे ही खरोखरच एक मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे। सावनेर तालुका हा ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक परंपरेने समृद्ध असा तालुका आहे। तालुका न्यायालय ही आपल्या न्यायव्यवस्थेचे मुख्य कणा समजला जातो। सामान्य नागरिक आणि संविधान यांच्यातील पहिला आणि मुख्य दुवा आहे। एक सक्षम जिल्हा न्यायालय एक सुदृढ नागरी समाजाचा आधारस्तंभ असतो। ही संकल्पना केवळ कागदावर न राहता ती स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात उतरवण्याचे काम न्यायालय करत असतात। या पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही या परिसरातील विकासाच्या वाढत्या आलेखाचा गौरव आणि त्याला दिलेला पाठिंबा आहे। न्यायव्यवस्था ही नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणारी व कायद्याचे राज्य राखणारी एक संरक्षण यंत्रणा आहे। तालुका न्यायालयाच्या या नवीन वास्तूचे भूमिपूजन म्हणजे आपल्या न्यायिक प्रगतीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे। एखाद्या तालुक्याचा विकास हा रस्ते व उद्योजकांवरून मोजला तर जातोच, परंतु खरा नागरी विकास तेव्हाच शाश्वत होतो जेव्हा त्याला एक सक्षम, स्वतंत्र आणि तत्पर न्यायव्यवस्थेचा आधार असतो। आणि याही गोष्टीचा आनंद आहे की या भूमिपूजन कार्यक्रमाला माननीय या व्यासपीठावर आणि खाली सर्वांचे परिचित असलेले आणि ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे पारदर्शीपणे या ठिकाणी भाषण भरपूर द्यायचं होतं, पण या ठिकाणी मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या न्यायालयाच्या इमारतीला 45 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिले। मी आशिष देशमुखजी यांचं खरं तर निवडून आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न माझ्यासमोर कुठला मांडला असेल
तर आपल्या सावनेरच्या या इमारतीच्या कामाकरता जे 45 कोटी रुपये लागणार आहे, हा निधी या ठिकाणी मिळाला पाहिजे याकरता प्रचंड मागच्या वर्षभराचा पाठपुरावा केला आणि खरं तर या ठिकाणी याकरता संपूर्ण त्यावर 44 नुकताच रामनवमीच्या पावन दिवशी एक कळस पुन्हा चढविला गेला. तो म्हणजे सावनेर नगरीचे नाव जागतिक पटलावर कोरले गेले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सावनेरची नोंद स्थानिक आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात दर्ज करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात थोर नाटककार कैलासवासी राम गणेश गडकरी यांची कर्मभूमी असणाऱ्या या ऐतिहासिक आणि पावनभूमीवर आज आपण न्यायव्यवस्थेच्या बळकटी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. नवीन न्यायालयीन इमारतीचा भूमिपूजनाचा हा सोहळा. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढविणारे माननीय न्यायमूर्तीगण आणि मान्यवरांचे मी विशेष आदरपूर्वक स्वागत करतो.